हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये ठेवतो. अगे भाड्याने जातात ते पेट्या. पेट्या भाड्याने जातात. मोरी असते थंडीमध्ये त्या टायमाला तिकडे असतं. फुलावर जातात. समोरून गेट आहे त्यांचा, तो ओपन असतो. जसं झाडावरच पोळ असतं ना, सेम त्यांचं कार्य असतं. त्यांच्या पद्धतीने बाहेर जाणं. हो समोरून यातल्या दादा यातल्या गेट ओपनच कुठल्या माशा चावतात त्याच्यातल्या? म्हणजे सर्वच मासा चावतात. बरं ते कसं डायरेक्ट स्वतःवर अटॅक नाही करत. त्यांना आपण तकलीफ दिली ना तरच ते अटॅक करतात. बरं. म्हणजे आपण पोळ्या पोहून जाऊन त्यांना थोडं डिस्टर्ब वगैरे केलं ना तरच चालतात. मग त्याच्यावर काय इलाज आहे? सपोज आता काही ना खूपच ॲलर्जी असते. मला 2-3दा अनुभव आलेला आहे की जर मधमाशी चावली तर मग अगदी चेहरा सुजून जाणं, डोळे लाल होणं, वॉमिटिंग होणं, चक्कर येणं, हे असे मला उद्भवतं. 2दा झालंय असं. त्याच्यावर काही इलाज वगैरे? इलाज असतो ना, गोळी भेटते ना. गोळी लेबू चावून घेतील. किती छान लावले पप्पा. अरे वा वा वा. दिदू मधुरा फिश बघ. फिश हे बघ, हे बघ. दिसलं का? त्याला आपण त्याला जेवण देऊ. जेवण देऊ त्यांना. आणले का पण तू काही? हा खाऊ आणलाय ना. देऊन द्या ना थोडं. नाही खात ते. खातात खातात. चॉकलेट दे त्यांना. दे तुझं 1 मिनिट. एक चॉकलेट दे. पागल आहे. खाते ना खाताना. चिप्स खातात चिप्स. त्यांचे दात खराब होते, खात नाही. हुशार असतं आपल्यापेक्षा. ऑरेंज ते बघ दीदी घर. त्यांचं घर आहे. मला 1 मिनिट जायचे. तिकडे नाही जात आहेत बेटा मध्ये. म्हणजे बिल्डिंग वर असं घर बांधून करू शकतो आपण. यासोबत दाखवले समजा बिल्डिंग असं घर असं सोबत. हा तिथे केलेले आहे. ओके. म्हणजे आजूबाजूला माझं नाव काय नाव आहे तुझं? माझ्याकडे बोलतोय का? तू इकडे. वाव. तिला जाऊ दे. दादू टोपी. इकडे जाऊ आपण पुढे. बाबा कुठे मग? छान केले पण. छान सुंदर. मस्त टिकून. हो हो. सावकाश भेटू. मी ना शूट करतोय ना. तू शूटिंग मध्ये येते ना उलट. बसवंत मधुमक्खी
पार्क. नाशिक जवळ असलेल्या या मधमाशांच्या गावांमध्ये आम्ही आलेलो आहोत. मधमाशीच्या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. अनेक झोके बांधून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर खूप सुंदर अशी स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आपण आय लव बिनिवर्स मधमाशी, वसंत मधमाशी उद्यान. नाशिकपासून जवळच असलेल्या या मधमाशींच्या गावात आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अतिशय सुंदर अशी रचना, अनेक प्रकारची फुलझाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप छान असं डेकोरेट या ठिकाणी यांनी केलेलं आहे. आणि खूप आनंदाने आपण या ठिकाणी आपला वेळ घालवू शकतो, नवीन माहिती मिळवू शकतो. खूप काही शिकण्यासारखं या ठिकाणी उपलब्ध आहे. मधमाशींच्या या जगात चला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. आता घसरगुंडी कुठे आहे बाप्पा? घसरगुंडी तिकडे पुढे चला. चला थोडा अंधार असून सुद्धा त्याच्यात क्लिअर दिसते मोबाईल मध्ये. बघ बेटा ना, तुमचा मोबाईल नाही सांगत, मम्मीचं सांग. म्हणजे अंधार येते पण येत आहे तरी क्लिअर, एवढा क्लिअर नाही येत. थोडा अंधार असून चला आता. चला. पुढे आणखीन आहे त्यांचं 1 किलोमीटरवर. कडत ना कडत. चला तिकडे इकडून चालता का? I love Believers.
काय घ्यायचंय तुम्हाला? पप्पा मला भूक लागली. घ्यायचं असेल